नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। तर आजच्या एक दैनिक अंकाचा जर आपण एक ओव्हरव्ह्यू पाहिला तर आजच्या बुकमार्क या भागामध्ये चौकटी पल्ल्याडचे महिने जे की आता V.K. कृष्ण मेनन आहे यांच्या आयुष्यावरती चरित्रपर जे काही एक पुस्तक आले आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत या भागामध्ये। त्यानंतर आजच्या शनिवारच्या संपादकीय या भागामध्ये औचित्याच्या उचक्या यामध्ये काय की जे की अमेरिकेचे एक राजकीय पातळीवरती जे काही एक उलाढाल होत आहे, ज्यामध्ये की त्यांनी डिसेन्सी कम्युनिकेशन ऍक्ट हा जो काही रद्द करण्यासाठी आपल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही एक आदेश काढला आहे, तर त्याविषयी आपल्या संपादिका कचरेंनी त्याविषयी त्यांचं मत मांडलं आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे या भागात जाणून घेऊया। त्यानंतर समित्यावर समित्या आता याचीच की सध्या महापुरामध्ये जे काही हे झालेले आहे ते जलसंपदा विभागाने पूर अभ्यास समितीचे स्थापन केले आणि त्याचा अहवाल वगैरे सादर केला, परंतु सध्या तो आपल्या प्रत्यक्ष जनतेसमोर अजूनही आलेला नाहीये। तर त्याविषयी जे काही मत मांडलेलं आहे यामध्ये 12 गावचं पाणी या भागामध्ये, तर याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। ते पुढील भागामध्ये याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तर आज आपण जो काही सुरुवातीला आपल्या मूळ चर्चा करणार आहोत तो की संपादकीय या भागामध्ये औचित्याच्या उचक्या। आता यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की जे काही आता माध्यम हाच संदेश हे आपले मार्शल मॅकलुहानचे जे काही गाजलेले प्रतिपादन आहे ते जवळपास 56 वर्षापूर्वीच आहे। तर इंटरनेट व फेसबुक म्हणा किंवा ट्विटर आदी हे समाज माध्यमे नव्हती तेव्हाच हे त्यांनी प्रतिपादन केलेले आहे। आता माध्यम पंडित म्हणून जे काही मॅकलुहान हे दृष्टीच आहेत आणि माध्यमांचे वापर करते, त्याचप्रमाणे श्रोते आणि प्रेक्षक इत्यादी हे मजकुरापेक्षा ते मांडणीला महत्त्व देत असतात। हे त्यांचे म्हणणे मानवी बुद्धीच्या जी काही एक मर्यादा पुरेपूर जोखणारच होतं। आता त्या मर्यादांच्या जे काही बळावर आपण पाश्चात्य आणि पुढे जगभरांच्या जे काही सत्ताधाऱ्यांनी माध्यमावर स्वार होऊन आपापले कार्यभाग तर त्यांनी साधलेच, पण समाज माध्यमाने जी एक दुहेरी संवादाला वाव दिली आणि तंत्र कशा एका प्रकारे बिघडू लागलं हे आपल्याला सगळ्यांनाच जाणून आलं। त्यानंतर जे की एक यामध्येच की सरकारी आकडेवारी असेल, त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी जे काही कधीतरी केलेल्या जुलमांची चित्रफिती असतील किंवा शासन निर्णयाची पाने, हे सारेच कसं इंटरनेटवर आपल्याला आजकाल उपलब्ध होत आहेत। आता त्यांच्या आधारे काय की लोक समाज माध्यमामधून सरकारचे वाबाडे काढू शकले। आता मानवी बुद्धी ह्या मॅकलुहानना यांना वाटते तेवढी मर्यादित नाही हेही सिद्ध झाले आहे आणि माहिती दडवण्यात सत्ताधारी जे काही आहेत त्यांना सध्या तर रस वाटत आहे। असे असताना सुद्धा जे काही मॅकलुहानच्या काळातले सत्य मात्र आजही उरलेले आहे, तेही निष्प्रभ असे करण्यास आज अनेक जण सरसावलेले दिसतात। त्यात महत्वाची भूमिका आहे ती खुद्द समाज माध्यमांनी आणि यांच्या कंपन्यांचीच। आता या बुधवारी जे काही एक ट्विटर या आपलं सोशल मीडियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवर जे काही खरे खोटे तपासा असा शिक्का मारला होता, तेव्हा ट्रम्प हे एक हास्यास्पद असे ठरले होते, मात्र पुढे जे काही झाले ते आणखी गांभीर्याने दखल घेण्याजोगेच झाले। आता माध्यमांचा विचार करता सत्ता राखण्यासाठी कसा होतो हे सांगणाऱ्या जे काही मॅकलुहान आदी या पंडितांनाही एक चक्रावणारच वक्तव्य सध्या एक गंभीर अशी परिस्थिती घडलेली आहे। त्यात झालं असं की अमेरिकेतील टपाली मतदानामध्ये गोंधळच नव्हे तर भ्रष्टाचारही होतो असे ट्रम्प यांचं जे काही म्हणणे होतं, त्याखालीच ट्विटरने टपाली मतदानाविषयी सत्य जाणून घ्या अशी एक लिंक दिली होती। आता जी विधाने खोटी असू शकतात त्याखाली असे माहितीचे दुवे ट्विटर देते, पण हा प्रयोग राष्ट्राध्यक्षावर व्हावा हे आधीच हास्यास्पद ठरले, पण टपाली मतदानाविषयी अपप्रचार करून आपला राजकीय कार्यभाग ट्रम्प यांना साधायचा होता। आता त्यात चांगलीच बाधा या ट्विटर या कंपनीने आणली आहे। एवढेच नाही तर काय की ट्विटर कडून जे झाले ते कुणी गुणाच्या एका दुकट्याच्या कर्मचाऱ्याची चूक नसून मुख्याधिकारी म्हणून जे काही आपण जबाबदारी घेत आहोत आणि खऱ्या माहितीचा दुवा अध्यक्षांच्या ट्विट खाली राहीलच अशी स्पष्ट भूमिका जे काही ट्विटरचे सध्या संपादक आहेत जॅक डार्सी यांनी घेतलेली आहे। तोवर ट्रम्प यांचे तांडव जे काय ते तर सुरू झालेच होते आणि राजकीय समर्थकांची त्यातही साथच त्यांना अर्थातच मिळतच होती। आता ट्रम्प यांचा दावा असा आहे की ट्विटर सारख्या कंपन्यांनी समाज माध्यमांच्या नावाखाली जी काही एक वापरकर्त्याची गळचेपी केली आहे,
तर आपल्याच वापरकर्त्यांचा ते त्यांच्या राजकीय हेतूसाठी खोटे पाडत आहेत. हा अमेरिकी कायद्याने जो काही आंतरजाल कंपन्यांना दिलेला एक अधिकाराचा गैरवापरच ठरतोय. आता सबब अशी आहे की ट्विटर सारख्यांनाही मोकळीक देणाऱ्या त्या जे की आपला कम्युनिकेशन डिसेन्सी ऍक्ट चे कलम 230 रद्द करायला हवे, तसा अध्यादेशही आदेश लवकरच निघेल आणि हा आदेश गुरुवारी निघाला सुद्धा. आता यामध्येच आपल्याला अधिक माहितीची जी काही दुधारी अशी तलवार आहे आणि सत्तेचा रणगाडा यांच्या विषम अशा लढाईमध्ये रणगाडा जिंकणारच असे अनेकांना वाटते. ट्रम्प सुद्धा एक त्यातलेच. पण तलवारी पुढे रणगाडा वापरल्याने शोभा कुणाची होते हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण तलवारीची धार जात नाही ती नाहीच, म्हणून तर पुढला प्रश्न विचारला जातो तो रणगाडा वापरण्याचे औचित्य काय. आता हा प्रश्न अमेरिकेत विचारला जातो आहे. तर ट्रम्प यांची जी काही प्रौढी अशी की त्यांच्या नव्या आदेशाला न्यायालयात आव्हान मिळेलच, पण त्याने काही फरक पडणार नाही. कारण काय आहे की न्याय यंत्रणेमध्ये सुद्धा आपली माणसे पेरण्याचे आणि त्यांना सांभाळून घेण्याचे तंत्र ट्रम्प वापरत असल्याची चर्चा सप्टेंबर 2019 मध्ये न्यायाधीश कवाना यांच्या प्रकरणाने टिपेला पोहोचली होती एक. आता तिला ताज्या वल्गनीने एक दुजोरा मिळाला, पण ट्रम्प यांना वाटते की हे आदेशाने कायदाच बदलण्याचे प्रकरण साधे नाही. आता तो कायदा आणि त्याचे कलम 230 हे अमेरिकेतील जे काही एक इंटरनेट स्वातंत्र्यासाठी पायाभूत मानले जाते. आता अमेरिकी राज्यघटनेमधील जी काही एक पहिली दुरुस्ती आहे ती स्वातंत्र्याला सर्वोच्च मूल्य मानणारी, म्हणजेच ट्रम्प यांचा आदेश राज्यघटनेलाच पायदळी तुडवणार अशी टीका आतापासूनच होत आहे. आता सध्या कोरोना काळ सुरू होण्यापूर्वीच म्हणजे जवळपास फेब्रुवारीमध्ये अमेरिकी न्याय खात्याने जे काही कम्युनिकेशन डिसेन्सी ऍक्ट मधून कलम 223 काढून टाकावे काय याविषयी तज्ञांशी जी एक सल्लामसलत सुरू केली होती. जवळपास सन 1996 मध्ये ज्यांनी या कायद्याच्या तरतुदी लिहिल्या त्यांच्यासह अनेकांनी न्याय खात्याकडे रीतसर बाजू मांडली आणि फेरबदलाचा कोणताही प्रकार घटनाविरोधीच ठरेल असे ठणकावले होते. तरीही ट्रम्प यांना हे कलम रद्द करायचे. आता विशेषतः अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार काळ सुरू होण्यापूर्वी हे कलम भासणात बांधल्यामुळे ट्रम्प यांचे फावणार आहे ते कसे, हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता प्रत्येकाला मुक्त अभिव्यक्तीचा अधिकार हवा, त्यावर त्या कंपन्यांचा वचक कशाला अशी भाषाही ट्रम्प करीत असले तरी सुद्धा प्रत्यक्षात ही अभिव्यक्ती आपल्याच बाजूने असावी आणि नसल्यास जे की आपण ट्रोल जल्पक दाडून विरोधकांना समाज माध्यमांवरती धडा शिकवावा असा बेत हे ट्रम्प आखू शकतात, असा त्यांच्यावर आरोप पण आहे. पण ट्रम्प यांचा जर राजकीय पूर्व इतिहास पाहता हा आरोप खोटा मानणे सुद्धा आपल्यासाठी आज कठीण आहे. कारण समाज माध्यमांवर आपापल्या टोळ्या राखणे किती उपयुक्त आहे हे ट्रम्प यांच्या जे काही मित्र देशातूनही आपल्याला दिसते आहे. पण या आपल्यासाठी प्रश्न ट्रम्प काय करणार हा नाही, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तिची प्रतिष्ठा जपली केली पाहिजे आणि माहितीचा खरेपणाही धसायला लागले पाहिजे. या हेतूने अमेरिकेतील जे काही एका कायद्याच्या कलमाने त्या देशापुरते इंटरनेट माध्यमाला जे संपादन आणि टिप्पणीचे अधिकार दिले त्याचे काय होणार हा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा. आता ट्विटरने या आदेशानंतर ट्रम्प यांचे जे मिनेपोलिसच्या जे पोलिसांना पाठिंबा देणारे ट्विट हिंसेचे समर्थन ठरवले. आता ते ट्विटरची रग दाखवून देणारच. आता फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांना ट्विटरचे जे काही जॅक मॉर्सिस यांच्या प्रकरणातील वागणे पसंत नसल्याचा गवगवा होत असला तरी सुद्धा या काही डॉर्सीच्या या रगेलपणाचे कलम 230 वर गदा येऊ नये हे झुकरबर्ग यांना व इतरांचे म्हणणे आहे. आता न्यायालयात जे काही आता आव्हान मिळून अनेक जे काही अवैध ठरेपर्यंत त्यांची मुस्कटदाबी होणार. आता कायदे करण्याच्या प्रक्रियेऐवजी वट हुकूम हा आदेश काढण्याचा मार्ग लोकशाहीचे कातडे पांघरलेले हुकुमशहाच वापरतात. तो ट्रम्प यांच्या अमेरिकेतही आता दिसून येणार आहे. आता ट्रम्प यांच्या पाठीराखे जे काही मात्र खुश या दृष्टीने असतीलही, परंतु माहिती खरी की खोटी हे ट्विटरला फक्त आपल्या नेत्याबद्दलच आठवते आणि ट्विटर पक्षपात करते असा त्यांचा दावा. तो खराच असे मानतात आणि ट्विटर आधीचे वर्तन हे औचित्याला धरून नाही अशी मल्लीनाथही करतात. आता दावे आणि मल्लीनाथी यांच्या विश्लेषण मांडण्याचा जो काही आजच्या काळात अमेरिकी वृत्तपत्र जे काही आहेत ते मात्र त्यांची आब राखून आहेत. हीच काय ती एवढी एक जमेची बाब सध्या आहे आपल्यासाठी. मात्र त्यांच्या विरुद्धही जे काही सत्ता समर्थकांना औचित्याच्या अशा उचक्याच येत असतात आणि उचकी हे मूलतः कसंच की पोटामधील वात आणि छातीमधील जळजळ हे एकाच वेळी उद्भवल्याचे लक्षण. पण सत्तेचा वाद आणि विरोध करणाऱ्यांच्या कोणाबद्दलही जवळजवळ
एवढेच भांडवल हे औचित्याच्या उचक्यासाठी पुरेसे असतं. आता माहितीचा खरे खोटेपणा वगैरे मुद्दे आपल्याला दडपून टाकता येतात. हा औचित्याचा उचक्यांना आणखी एक फायदाच आहे. तर अशा पद्धतीने औचित्याच्या उचक्या याविषयी आपल्या संपादक काकाश्रींनी जे काही सध्या अमेरिकेमध्ये कम्युनिकेशन डिसेन्सी ऍक्ट या विरुद्ध जे काही एक आपल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश काढलाय, तर त्याविषयी त्यांनी त्यांचं मत इथे प्रतिपादन केले. तर आपण सविस्तरपणे त्यावर चर्चा केली आहे. तर आता आपण आपल्या पुढील भागाकडे येऊयात, तीच की बुकमार्क. या भागामध्ये आपण चौकटी पल्ल्याची मेहनत यामध्ये विकी कृष्ण मेनन यांच्या आयुष्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर इतिहासातील जे काही कर्तृत्ववानाचे मूल्यमापन हे आपण यश अपयशाच्या चौकटीतच केले जाते, पण ती चौकट टाळून शोध घेतल्यास अनेक गाळलेल्या जागा भरून निघतात. हेच विकी कृष्ण मेनन यांच्यावरील जे काही एक चरित्रपर पुस्तक आहे, त्याचं नाव आहे की चेकर्ड ऑफ ब्रिलियन्स. हे विकी कृष्ण मेनन यांचे जे काही एक बुक आहे, या आधारे त्यांनी यामध्ये आपण त्यांच्या जीवन चरित्राचा एक आढावा घेणार आहोत. तर 1934 ते 1964 या कालखंडामध्ये, म्हणजे जवळपास या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताचा इतिहास लिहायचा झाला तर विकी कृष्ण मेनन यांचं नाव आपल्याला सुवर्ण अक्षरातच लिहावेच लागेल. आता ते टाळता येणार नाही, कारण विकी कृष्ण मेनन म्हटले की संयुक्त राष्ट्रातले त्यांचे जे काही 8 तासाचे भाषण व ते संरक्षण मंत्री असताना 1962 साली आपला चीनने केलेला जो काही एक लाजिरवाना पराभव, या दोन गोष्टी लगेच डोळ्यासमोर येतात. आता यामधली जी काही एक दुसरी गोष्ट आहे की चीनने आपला जो काही पराभव केलेला आहे, आता या दुसऱ्या गोष्टीबद्दल आपण इतके संवेदनशील असतो की मत ठरवण्याआधीच आपण अधीर होऊन जातो. पण भारताची जी काही एक राज्यघटनेची प्रस्तावना ही याच विकी कृष्ण मेनन यांनी लिहिली आहे, हे सुद्धा आपल्याला एक या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे. कारण तेव्हा यश अपयशाच्या पलीकडे जाऊन आपण ज्याला जबाबदार धरले आहे त्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याची आपल्याला गरज वाटत नाही. ही गरज ज्यांना जाणवते अशापैकीच म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारात जे काही मंत्री राहिलेला जयराम रमेश यांनी अ चेकर्ड ब्रिलियन्स मेनी लाईव्स ऑफ विकी मेनन यांचे हे जे काही एक चरित्र लिहिले आहे, तर त्याविषयी आपण पाहूयात. तर जवळपास 1896 साली केरळमध्ये विकी कृष्ण मेनन यांचा जन्म झाला. आता होमरूलच्या जे काही एक अॅनी बेझंट यांनी त्यांच्यातले गुण प्रथम ओळखले व त्यांना इंग्लंडला पाठवले, जिथे ते नोव्हेंबर जे काही आहे वयाचं जवळपास 27 वर्ष त्यांनी तिथे राहिल्यानंतर मेनन यांनी 1927 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि नंतर इंडस्ट्रियल सायकोलॉजी मध्ये पदव्युत्तर शिक्षण सुद्धा घेतले. पुढे त्यांनी इंडिया लीग या संस्था जी काही आहे याची भारताची बाजू इंग्लंडमध्ये लावून धरण्यासाठी त्यांनी एक स्थापन केली होती. आता यामध्येच आणखी बर्मिंगहॅम असेल किंवा लिव्हरपूल, मँचेस्टर अशा अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या शाखा सुद्धा खोलल्या होत्या. आता यामध्ये त्यांचं कार्य असं की पत्र काढणे, त्याचप्रमाणे व्याख्याने देणे, त्यांनी भारतातून येणारे जे काही काँग्रेस नेत्याचे दौरे व भेटीगाठी ठरवणे हे कामे तेव्हा मेनन हे हेरगिरीने करत होते. आता इंग्लंडच्या मजूर पक्षाचे जे काही अनेक नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते, ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जो काही एक भारताच्या प्रश्नांचा पाठपुरावा करत, याशिवाय जे काही स्त्रियांचे क्लब आहेत किंवा मजुरांच्या संघटना असतील आणि चर्चमध्ये जाणारे भाविक, या सर्वांसमोरही मेनन व त्यांची जी काही एक इंडिया लीग हे भारताचे प्रश्न मांडत असे आणि काँग्रेसच्या जे काही स्थापनेनंतर दरवर्षी खंड न पडू देता काँग्रेसचे अधिवेशन हे संपत होत होते. प्रत्येक वर्षी ते तिथे त्याचं आयोजन करत होते. पण 1932 साली जेव्हाचे जे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी त्यामध्ये त्यांनी एक आडकाठी आणली आणि मेनन यांनी आपल्या द इंडिया रिव्ह्यू या पत्रामध्ये त्याचा निषेध करताना अशी एक गोष्ट साऱ्यांच्या लक्षात आणून दिली, जी की ब्रिटिश व भारतीय विसरले होते. आता त्यांनी जी काही एक ब्रिटिश पंतप्रधान आहेत रॅमसे मॅकडोनाल्ड यांना आठवण करून दिली की जवळपास 1911 साली इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे काही रॅमसे मॅकडोनाल्ड यांना अध्यक्षपद देऊ केले होते. आता ही व्यक्ती पुढे पंतप्रधान होणार हे त्यामागील कारण तर नव्हतेच, पण काँग्रेसला हे वाटले होते की ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे.
जे दुबळे आहेत त्यांच्या बाजूने बोलेन, पण त्यांचे सरकार हे हुकुमशाही असल्याप्रमाणे वागत आहे. आता या साऱ्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे तो काँग्रेस विशेषतः तेव्हाचे जे काही होते पंतप्रधान मदन मोहन मालवीय हे पुरवत होते. आता मध्ये मध्ये जी काही इंडिया लीग भारताचे दौरे करत असे त्यानंतर इथल्या परिस्थितीची माहिती ही ब्रिटिश जनतेला व तिथल्या गणमान्य व्यक्तीला दिली जात असे. आता यामध्ये एक महत्वाची बाब अशी की गांधीजी व आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या जो काही पुणे कराराची माहिती देण्यासाठी जे कार्यक्रम झाला होता यामध्ये बर्ट्रांड रसेल व हेरॉल्ड लास्की व स्टॅफर्ड क्रिप्स यांची उपस्थिती सुद्धा होती. आता न्यू स्टेट्समन या संपादकालाही त्यांनी भारतातले जे काही परिस्थितीबद्दल पत्र लिहिले. त्यांचे संपादक व त्यांच्या पत्नी यांना भारताबद्दल सहानुभूती होती व मेनन यांच्याशी त्यांचे संबंधही चांगल्या प्रकारचे होते. आता त्याआधी जे काही एक ग्रेट ब्रिटनला संदेश या मथळ्याचा गांधीजींचा जो काही लेख त्यांनी डेली हेराल्ड मधून छापून आणला होता. आता इंडिया लीग आणि त्याच अनुषंगाने अनेक कार्यक्रम जे काही आहेत त्यांना हेरॉल्ड लास्की हजर राहत होते. 1949 मध्ये जे काही लंडन मधल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात बोलताना ते म्हणाले, किती वेळा तरी जाण्याची इच्छा नसताना या संस्थेच्या कार्यक्रमांना मी गेलो आहे. नको वाटणारी भाषणे मी केली आहेत. लिहिण्यासाठी वेळ नसताना लेख लिहिले आहेत, कारण भारताला मुक्त झालेल्या पाहण्याच्या इच्छेच्या निरसवाण्या बंधनात मी होतो. आता मागे वळून पाहतो तेव्हा या संघर्षात कृष्ण मेननच्या सेनेतला एक सैनिक होण्याची संधी मला त्याने दिली. हे त्याचे ऋण मी कधी फेडू शकणार नाही. आपल्या विद्यार्थ्यांविषयी यापेक्षा सुंदर असे उद्गार कुठल्याही शिक्षकांनी केलेले नसतीलही. आता यामध्ये आणखी जाणून घ्यायचं तर मेनन काही काळ हे सेल्वयन अँड ब्लाउंट आणि त्याप्रमाणे जॉन लेन यांचं द बॉल्डी हेड व नंतर जॉन लेननने काढलेले जे काही पेलिकन या प्रसिद्ध प्रकाशकाचे जे काही संपादक ते राहिलेले आहेत. आता जॉर्ज बर्नार्ड शॉचे जे काही इंटेलिजंट वुमन्स गाईड टू शोज सोशलिझम अँड कॅपिटलिझम यांचं जे काही एक सर जेम्स जीन्स यांचं मिस्टेरियस युनिव्हर्स अशी जी काही भारदस्त पुस्तके त्यांनी पहिल्याच वर्षामध्ये प्रकाशित केली होती. पण नंतर काय झालं की आपल्या अनेक उद्योगामधून त्यांना वेळ देणे हे मेनन यांना जमेना. आता त्याची परिणती जॉन व मेनन यांनी परस्परापासून फारकत घेण्यामध्येच केली. परंतु त्याआधी पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे काही एक आत्मचरित्राचे प्रकाशन व वितरण त्यांनी घडवून आणले. आता गांधीजींनाही त्यांच्या अहिंसेवरती पुस्तक लिहून द्या अशी विनंती करून पाहिली. आता जॉन लेनने काय केलं की त्यानंतर म्हटले, जनतेसाठी कुठली पुस्तके काढावीत याचे मेनन यांना भान होते. दर्जेदार व स्वस्त पुस्तके त्यांच्याकडे असलेला जो काही एक उत्साहाचा माझ्यावरही परिणाम झाला. माझे सामाजिक भान त्याच्यामुळे जागे झाला असं वक्तव्य त्यांनी काढलं होतं. परंतु 1934 साली जे की मजूर पक्षाचे ते ग्रेटर लंडन मधल्या वार्ड क्रमांक 4 चे काउन्सिलर म्हणून निवडून आले. आता हे पद 3 वर्षासाठी होते, पण ते जवळपास 14 वर्ष त्या पदावर राहिले. आता त्या भागात जे की पब्स मोठ्या संख्येने होते अशा ठिकाणी मेनन यांनी फिरत्या वाचनालयाची सोय करून मोठ्या प्रमाणावर एक सुविधा उपलब्ध करून दिली. आता दुसऱ्या महायुद्धात जो काही एक हवाई हल्ल्याची सूचना देणारा वॉर्डन म्हणूनही त्यांनी काम केले. आता लंडनच्या समाज जीवनातला जो काही कुठलाही स्तर त्यांना अपरिचित असा नव्हताच. जवळपास 1946 साली सेंट पॅनक्रॉस आर्ट्स अँड सिव्हिक काउन्सिलचे ते पहिले अध्यक्षही झाले. आता मेनन यांच्या यशाच्या शिखरावर असताना 1955 साली त्यांना काउन्सिलने गौरवले. याआधी हा सन्मान फक्त जॉर्ज बर्नार्ड शॉला लाभला होता. आता इंडिया लीग मध्ये काम करणारे सारे जण जसे विनावेतन काम करत त्यातही स्त्रियांची संख्या जास्त असे. मेनन यांच्या प्रभावाखाली येऊन ते त्यांना सहयोग देत होत्या. आता एक पुरुष आणि अनेक स्त्रियांची ही सेना होती असे लेखकाने त्यांचे वर्णन केले आहे. परंतु 1935 साली पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा लंडनला आले असताना त्यांच्याशी मेनन यांची पहिली भेट झाली. आता व्हिक्टोरिया स्थानकावर नेहरूंच्या स्वागतासाठी भारतीयांच्या बरोबरीने बर्ट्रांड रसेल यांच्यासह जे काही दिग्गज मंडळी उपस्थित होती. आता नेहरूच्या 10 दिवसाच्या भेटीचे सारे आयोजन हे व्ही.के. मेनन यांनीच केले होते. लंडनच्या भेटीत जे काही कुठल्याही ब्रिटिश माणसापेक्षा नेहरूवर अधिक जो काही प्रभाव पडला तो मेनन यांचाच प्रभाव पडला. तेव्हापासून सुरू झालेली ही जी काही दोघांची मैत्री आहे व्ही.के. कृष्ण मेनन आणि आपले भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भारताच्या नंतरच्या वाटचालीत सुद्धा महत्वाची ठरली. कारण नेहरूंनी त्या व्ही.के. मेनन यांना जग प्रसिद्ध अशी मिळवून दिली. त्याचप्रमाणे काँग्रेससाठी व नंतर स्वतंत्र भारताच्या सरकारसाठी
लंडन म्हणजे मेनन व मेनन म्हणजेच लंडन असे एक समीकरण तयार झालं होतं. आता साहजिकच स्वातंत्र्यानंतर जे की ते भारताचे इंग्लंड मधले राजदूत झाले, तर मेनन यांच्या इंग्लंड मधल्या कामाशी मानसिकदृष्ट्या इतके बांधले गेले की नंतर त्यांना तिथून हलवणे नेहरूंना अवघड होऊन बसले. आता त्यांच्या तिथले जो काही एकतंत्री कारभाराचे रंजक किस्से खुशवंत सिंग यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये दिले आहेत. आता नेहरूंच्या पुढे अनेक अडचणी मेनन यांनी उभ्या केल्या. आता आत्महत्येची धमकी देऊन आपली बदली ते टाळत राहिले. आता सी.डी. देशमुखांना नेहरू म्हणाले, या माणसाच्या बुद्धिमत्तेबद्दल जे की एक क्रिप्स सारख्यांना आदर आहे, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही, पण हा माणूस हट्टी आहे, स्वतःचे घोडे पुढे दामटणार आहे, त्याचबरोबर काय की काम करणे आपल्यासाठी अवघड आहे, असे नेहरूंनी त्यांना लिहिले होते. आता तुम्ही एखाद्या हुकुमशाप्रमाणे तिथला कारभार चालवणार व मी तिथे हुकुमशाप्रमाणे कारभार करावा अशी तुमची अपेक्षा असेल तर ते शक्य नाही. मी केवळ घटनांना दिशा देऊ शकतो आणि मला लोकांबरोबरही न्यायाचे आहे. अखेर मेनन यांची उचलबांगडी झाली आणि त्यानंतर काय राजदूत म्हणून आलेल्या जे काही विजयलक्ष्मी पंडितांनाही मेनन यांचा प्रभाव जाणवत राहिला. तर त्याबद्दल त्यांनी नेहरूकडे तक्रार केली असता ते म्हणाले, मला जे काही विकी कृष्ण मेनन यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर आहे, पण मी त्यात वाहून जात नाही. विजयलक्ष्मी पंडितांनी जे काही संयुक्त राष्ट्रातील शिष्टमंडळामध्ये मेनन हे होतेच, पण आपलाच हेका चालवण्याच्या वृत्तीमुळे ते कोणालाही नकोसे वाटत. आता एखाद्या वात्रट मुलालाही लोकांनी आपल्यावर प्रेम करावे असे वाटत असते, पण तो ते करू देत नाही, तसे मेनन यांचं आहे, असे विजयलक्ष्मी पंडित यांनी म्हटलं आहे. तर मेनन यांचे जे काही जिभेचे फटके अनेकांना बसले. आता अल्जेरिया ही फ्रेंचची वसाहत होती. आता फ्रेंच शिष्टमंडळाने त्यांना म्हटले, अल्जेरियन हे फ्रेंच आहेत. त्यावर मेनन यांनी असं वक्तव्य केलं की ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केले, कमी दर्जाचे आम्हाला लेखले, पण आम्हाला कधी त्यांनी इंग्लिशमन असे म्हणून हिणवले नाही. आता न्यूयॉर्क मध्ये जे काही मेनन यांच्या भाषणानंतर एका स्त्री पत्रकाराने त्यांच्या कोरियन या प्रश्नावरच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया देताना काही शेरा मारला. त्यावर मेनन म्हणाले, मॅडम, तुमच्याजवळ जी देणगी आहे ती माझ्याकडे नाही, ती म्हणजे अज्ञान. आणि राजदूत असताना त्यांनी सरदार पटेल यांच्या जे काही गृह खात्याच्या कारभारावर काय भाष्य केले, ज्याबद्दल त्यांना नंतर माफी मागावी लागली. आता मेनन हे कम्युनिस्ट असल्याची प्रतिमा पाश्चात्य राष्ट्रांच्या मनामध्ये पक्की बसली होती. हा समज भारतीयांच्यातही मनात होता, परंतु मेनन कम्युनिस्ट नव्हते, पण कम्युनिस्ट कायम मेनन यांच्या बाजूने होते, असे लेखकाने या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर जागतिक रंगमंचावर जे काही कोरियन शस्त्रसंधी किंवा सुएझ कालव्याचा प्रश्न हे दोन मोठे प्रश्न हाताळण्यात मेनन यांचे योगदान मोलाचे होते. तर गोव्याचा प्रश्न सेनादलाच्या मदतीने त्याने सोडवला, मात्र त्यामुळे ते पाश्चात्य देशाच्या काळ्या यादीतच गेले. आता काश्मीर प्रश्नावर भारताची बाजू मांडताना त्यांचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळापुढचे भाषण 2 दिवस लांबवले गेले. या भाषणादरम्यान जे की एक ब्रिटिश शिष्टमंडळाचे सर पियर्सन डिक्सन मेनन यांच्या याच्यावर जे काही इंग्रजीवर शेरबाजी करीत होते, शेवटी मेनन त्यांच्याकडे वळले व म्हणाले, मी जे बोललो आहे ते समजण्यामध्ये होत असलेली तुमची अडचण मी समजू शकतो, कारण तुम्ही इंग्रजी लंडनच्या स्तरावर शिकला आहात. ती भाषा काळजीपूर्वक शिकण्यासाठी जीवनातला काही काळ मी दिला आहे आणि मला वाटते या सन्मानाला ती पात्र आहे. आता त्यानंतर सभागृहामध्ये एक हसत पिकला आणि डिक्सन शांत बसले. आता पाकिस्तानचे जे काही प्रतिनिधी सर फिरोज खान नून हे सतत काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी तेव्हा करत होते. त्यावर मेनन म्हणाले, प्रथम या गृहस्थांना विचारा, त्या देशातल्या जनतेने कधी मतपेटी पाहिली आहे का? आता 8 तास केलेल्या या भाषणाचा सुरक्षा मंडळावर परिणाम शून्य झाला, पण भारतात मात्र ते एकदम हिरो ठरले. आता मेनन यांच्या जे काही अशा कलेकलेने वाढणाऱ्या या कर्तृत्वाच्या चंद्राला अखेर चीनचंच ग्रहण लागले. लेखकाने यांच्या प्रकरणामधली जी काही वस्तुस्थिती मांडताना मेनन यांना दोषमुक्त केले नाही, पण पंतप्रधान ते सेनाधिकारी ते अर्थ मंत्रालयापर्यंत जे काही एक प्रत्येकाचे माप त्यांच्या पदरात घातले आहे. आता ते वाचून जवळपास 1962च्या पराभवाचे शिल्पकार एकटे मेननच नव्हते हे लक्षात येते. आता युद्धरहित जग या संकल्पनेचा जो काही एक संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संस्थेच्या पातळीवर सतत पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला देशाचा संरक्षण मंत्री बनवणे कितपत संयुक्तिक होते हे सांगणे सुद्धा अवघड आहे. जवळपास 1957 साली जे काही संरक्षण मंत्री झाल्यावर देखील मेनन यांचे वर्षातले 4-4 महिने न्यूयॉर्क मधले संयुक्त राष्ट्राच्या जे काही कामामध्ये व्यतीत करत असत.
आता चीनच्या कुरापती सुरू झाल्यानंतर त्यांना परत बोलवण्यासाठी पंतप्रधानांना जे काही सारख्या विनंत्या कराव्या लागल्या या संबंधीची पत्रे पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आहेत. आता लेखकाने त्यावेळी जे काही अर्थमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी संरक्षण खात्यासाठी पैसे न दिल्याची तक्रार केली आहे, जी खरी आहे. पण या रकमेसाठी मेनन यांनी किती पाठपुरावा केला हा देखील संशोधनाचा विषय आहे. आता मेनन यांना त्यावेळेचे सेनापती थिमय्या थोरात यांच्याविषयी आकस होता हे स्पष्टच होते. हे सारे अधिकारी जे काही आहेत ते ब्रिटिश संस्कारात वाढले होते. या लष्करी अधिकाऱ्यांनाही आपले विचार व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान व संरक्षण मंत्री यांच्यापेक्षा ब्रिटिश राजदूत जे काय तो जवळचा वाटत असावा हे सुद्धा एक धक्कादायकच आहे. आता हे जे काही एक देशद्रोहाच्या जवळ जाणारे होते, पण भारताचे नंतर जे काही लाडके ठरलेले सेनापती सॅम मानेकशॉ यांनी आपल्या कचेरीमध्ये क्लाइव्ह व हेस्टिंगचे जे काही फोटो लावले होते ही लेखकाने दिलेली माहिती कुणालाही अस्वस्थ करणारी आहे. अर्थातच मेनन यांनी जे काही पक्षपात करून सेना दलाच्या नेतृत्वामध्ये एक विश्वासाचे असं वातावरण निर्माण केलं होतं. त्यानंतर जनरल थोरातांनी चीन नेफामध्ये कशा प्रकारे आक्रमण करू शकतो याबद्दल लिहिलेलं पत्र मेनन यांनी दाबून ठेवले. हे सारे अक्षम्य गुन्हे होते. आता चीन बरोबरचा पराभव संपूर्ण राष्ट्राचाच पराभव होता. चीन बरोबर जो काही हा सीमा प्रश्न हा वाटाघाटीतूनच सोडवायला लागेल या निष्कर्षावर मेनन यांनी सर्वांच्या आधीच आले होते. पण जनरल थिमय्या यांचे मत वेगळे नव्हते. जमिनीचा 1 इंचही देणार नाही अशी भाषणे त्यांनी संसदेमध्ये करण्याचे त्यावेळेस तरुण खासदार पंतप्रधान झाल्यावर चीनला भेट देतात आणि सीमा प्रश्न वाटाघाटीने सोडवण्याचाच करार करतात. आता यातच या प्रश्नाचे उत्तर आले. त्यावेळी हा प्रश्न सोडवण्याचे जे काही नेहरूंचे राजकीय धैर्य कमी पडले असेल, कारण त्यांच्या मंत्रिमंडळाही जे काही होतं नेहरूंचं त्यांचाही त्यासाठी विरोधच होता. आता महावीर त्यागीची जी काही नंतर नेहरू बरोबर झालेली चकमक ही प्रसिद्ध आहे. अशा वातावरणातही मेनन यांना त्यांनी सांभाळून घेणे हे अकालनीय ठरते. शेवटी मेनन जाणार नसतील तर तुमचाही आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा पंतप्रधान नेहरूंना दिला गेला होता. कोणाद्वारे? महावीर त्यागी यांच्याद्वारे. सध्या असं कोण करणार किंवा कोण करू शकेल अशी एखादी व्यक्ती आपल्याला सध्या दिसत नाही. तर लेखकाचे मेनन यांचे दोष मांडताना हा आराखडा त्यांनी घेतलेला नाही. तर मेनन यांच्या जे काही गरजा या थोड्या होत्या. एका खोलीमध्ये ते राहत व केवळ ₹1 पगार घेत. आता बऱ्याचदा कॉफी व बन खाऊन ते राहत. त्याचप्रमाणे काय आरोग्य सुद्धा त्यांचं बिघडत असे. त्यानंतर मेनन हे अहंकारी होते व भावनाप्रधान होते. त्यांना माणसाची परख नव्हती. माणसाचे दुखवण्यात त्यांचा हात कोणी धरणे अवघड होते. त्याचबरोबर मेक इन इंडियाचे जे काही घोषणा करायच्या व रेडीमेड विमाने पाश्चात्याकडून लिंबू फोडून आणायची असले दिखाऊपणापेक्षा MiG-21 जे काही MiG-21 हे भारतातच बनवण्याचा करार रशिया बरोबर त्यांनी केला. त्याचप्रमाणे त्यांनी जे एक दिलं महत्वाचं योगदान मध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जसे की आपण DRDO व बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या संस्था सुद्धा त्यांनी स्थापन केले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या बाजूला मेनन यांनी स्थापलेले जे काही सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ या संस्थेचे इमारतीचे नाव राष्ट्रपती R.K. नारायण यांनी कृष्ण मेनन भेवन असे ठेवले. हे समजल्यानंतर त्यांचा खेद वाटू नये अशा प्रकारे लेखकांनी त्यांचं एक चरित्र लिहिले आहे. पण यामध्ये लेखकांनी असं म्हटलं आहे की मी निर्णय काही देत नाही तर केवळ वस्तुस्थिती सांगतोय अशा पद्धतीने लेखकांनी सुरुवातीलाच यामध्ये म्हटले. तर अशा पद्धतीने आपण जे काही एक V.K. कृष्ण मेनन यांच्या आयुष्याचा आपण एक आढावा घेतला आहे. त्यांचं जे काही एक चरित्रपर पुस्तक प्रसिद्ध झाले आहे की चेकर्ड ब्रिलियन्स याविषयी तर आपण सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. तर अशी अपेक्षा व्यक्त करतो की आजची चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता इतिहासाच्या दृष्टिकोनातून किंवा भारताचे जे काही आपण आंतरराष्ट्रीय संबंध आहेत त्या दृष्टिकोनातून आपला हा लेख एक महत्वाचा आहे. तर अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हा लेख नक्की समजला असेल. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.